कोल्हापूर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं थकीत पाणीपट्टी धारक आणि अनधिकृत नळ कनेक्शन घेतलेल्या लोकांवर कारवाई सुरू केली आहे। या अंतर्गत या विभागानं थकीत पाणीपट्टी राहिलेली 64 नळ कनेक्शन बंद केली। तसंच 33 अनधिकृत नळ कनेक्शन घेतलेल्या नागरिकांवर ही कारवाई केली आहे। या सर्वांकडून 16,03,000ची रक्कम वसूल करण्यात आली आहे। कोल्हापूर महापालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागाकडील वितरण शाखा आणि पाणीपट्टी शाखा यांच्या वतीनं थकबाकीदार आणि अनधिकृत नळ कनेक्शन धारकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। या अंतर्गत शहर तसंच ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार तसंच अनधिकृत नळ कनेक्शन धारकांची नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई करण्यात येते। यामध्ये आज अखेर थकबाकी असलेली 64 नळ कनेक्शन आणि 33 अनधिकृत नळ कनेक्शनवर कारवाई करून ही नळ कनेक्शन खंडित करण्यात आली आहेत। या सर्वांकडून रोख 5,61,420 रुपये आणि चेकद्वारे 10,42,263 रुपये अशा एकूण 16,03,683 इतक्या रकमेची वसुली करण्यात आली आहे। ही कारवाई शहरातील लक्षतीर्थ वसाहत, चंबुखडी, शिंगणापूर, मातंग वसाहत, झोपडपट्टी परिसर, भगतसिंग वसाहत, राजारामपुरीतील 7वी, 8वी, 9वी गल्ली, गंगावेश दत्त गल्ली, पाडळकर मार्केट परिसर, लक्ष्मीपुरी, जय शिवराय चौक, श्रेयस पार्क, गजानन महाराज नगर, कावळा नाका परिसर, संजय गांधी सोसायटी, गोल्डन जिम, ताराबाई पार्क या भागात करण्यात आली।